माऊली या आषाढी सोहळ्यासाठी वारकरी संप्रदायाचा आत्मा असलेल्या वारकरी वाद्यांनी पंढरी नगरी अगदी दुमदुमून गेली बघा। तबला म्हणू नका, ढोलकी म्हणू नका, चिपळ्या म्हणू नका, खंजिरी म्हणू नका, अवघे एवढंच काय तर डब्बी म्हणू नका, अशी अनेक प्रकारची वाद्य आषाढीच्या बाजारात मोठ्या संख्येने विकली जातात बघा। आता मी तुम्हासनी घेऊन जाणार आहे थेट पंढरपुरात। बघूया तरी कशी सजली आहे पंढरी ते। तबला, मृदुंग, त्यानंतर हार्मोनियम, पेटी, टाळ ही सर्व वाद्य इथं तयार होतात आणि ह्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात असते। पंढरपुरातले सर्वात मोठे व्यापारी जे वारकरी वाद्याचे आहेत ते सुधीर पुली आपल्यासोबत आहेत। मला सांगा, दरवेळेला आषाढीची सर्वात मोठी बाजारपेठ आपली वाद्यांची असते, वारकरी वाद्यांची। काय इथनं खरेदी करण्याचं काय महत्त्व असतं? कारण ही वस्तू बाहेर ठिकाणी कुठं बनत नाही, ती पंढरपुरामध्ये कमीत कमी रेटमध्ये माल मिळतो, त्यामुळे लोक बाहेर गावनं येऊन इथनं माल नेत असतात। आता इथं काय काय बनवता? इथं आपण पूर्ण ढोलकी, डग्गा, तबला, वीणा, पकवाज, परत रॉ मटेरियल सगळं आपण बाहेर राज्यात नेतो। 10-12 राज्यामधनं रॉ मटेरियल आपण इथं आणून इथं तयार करतो। UP-मधनं अमराव म्हणून गाव आहे, तिथून परत त्रिपूर म्हणून तामिळनाडूमधनं डग्गे येतात। बाकीचे हार्मोनियम ते पंजाबमधनं येतात, पानिपतमधनं येतात, MP-मधनं येतो माल, गुजरातमधनं माल येतो। हे सगळं येऊन इथं आपण तयार करून इतर ऑलरेडी दुकानामध्ये आणून विकतो आपण। मला सांगा, ही किती दिवस तुम्हाला तयारीला वेळ लागतो? कमी कमी 2 महिने लागतात आपल्याला वारीचं काम करायला आपल्याला। त्याच्यानंतर बाकीची बी ऑर्डर असतात, होलसेलमध्ये आपला माल जातो पूर्ण राज्यामध्ये। काय काय देतं? तुमची स्पेशालिटी काय? विणा आहे, पकवाज आहे, ढोलकी आहे, ढोलक आहे, परत लहान मुलांसाठी बचकाना आहे, खंजिरी आहे, डमरू आहे, हलगे आहे, ताशा आहे, अशा प्रकारे सगळा माल तयार करून आपण इथे विकत असतो। काय यावेळी बाजार कसा वाटतो? यंदा पावसाळा चांगला आहे, त्यामुळे धंदा चांगला होईल असं आम्हाला अपेक्षा आहे। वारकऱ्यांना लागणारे मृदुंग असेल, तंबोरा असेल, हार्मोनियम असेल, ही सर्व वाद्ये इथं बनवून घेतली जातात आणि इथं सर्वात जास्त मार्केट असल्यामुळे लोक इथनं माल खरेदी करायला येतात। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।